आणि एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची दुपारी 1 वाजता मातोश्री या निवासस्थानी भेट होणार असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे भेट घेणार आहेत। त्यांना भेटीचं निमंत्रण देण्यात आलंय। दुपारी म्हणजे 1 वाजताच्या सुमारास प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतील। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, या दोघांच्या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे, काय चर्चा होणार आहे त्याच्यात? मिलिंदजी, थोड्याच वेळात म्हणजे साधारणतः दुपारी 1च्या सुमारास ही बैठक होणार आहे। मातोश्रीवरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीतले जे मुद्दे आहेत ते म्हणजे एल्गार परिषदेसंदर्भात चर्चा होणार आहे। उद्या वंचित बहुजन आघाडी CAA आणि NRC या दोन्ही विधेयकांच्या विरोधात मोठा मोर्चा जो आहे मुंबई दादर इथून काढणार आहे आणि त्या संदर्भात कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही महत्त्वाची बैठक आहे। या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती ही चर्चा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। स्वतः प्रकाश आंबेडकर आता थोड्याच वेळात मातोश्रीवरती पोहोचत आहेत आणि ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत। उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काही महत्त्वपूर्ण चर्चा होणार एवढं निश्चित आहे। वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे। मंत्रिमंडळ विस्तारावरून आघाडीमध्ये मतभेद नाहीत असं स्पष्ट केलंय जयंत पाटील यांनी। मंत्रिमंडळ विस्तारावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये कोणतेही मतभेद नाहीत। योग्य वेळेला मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित केली जाईल। स्वतः मुख्यमंत्री ही तारीख जाहीर करतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। याआधी काँग्रेसची यादी आली नाही आणि म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबतोय, तसंच राष्ट्रवादीमध्ये काही नाराजी आहे म्हणून विस्तार लांबतोय अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या। पण काँग्रेसची यादी अद्याप आलेली नाही आणि ती आली की मंत्रिमंडळाचा विस्तार लगेचच होईल असं त्यांनी म्हटलंय। असं काही मतभेद नाही आहेत। योग्य वेळी तारीख ठरेल मी आपणाला सांगितलेलं होतं आणि संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तारीख निश्चितपणाने मुख्यमंत्री जाहीर करतील। आपण कोणतीही मंत्रिमंडळात शपथ घेण्याविषयी अडचण नाही। सगळ्या गोष्टींच्या विषयी योग्य वेळी करायचे असतात त्याप्रमाणे होते। सर, काँग्रेसमध्ये अडचण देखील आलेली आहे का? कारण काल स्वतः शरद पवार साहेब म्हणाले होते की आम्हाला कुठे जावं लागत नाही आणि काँग्रेसची यादीच आली नाही। मला असं वाटत नाही की पवार साहेब तसं काही म्हटले असतील आणि काँग्रेसची यादी आलेली नाही म्हणजे काँग्रेसला दिल्लीला त्यांची चर्चा मागच्या काही दिवसात बाळासाहेब थोरातांनी केली आहे। मला वाटत नाही की काँग्रेस ही कुठं अडचणीत आहे आणि त्यांना फार चर्चा करावी लागते आणि दिवस योग्य काढून त्या दिवशी शपथविधी करण्याचं निश्चित करतो। शिवसेनेकडे काही नाही आहे आणि राष्ट्रवादीकडे काही नाही आहे। मुख्यमंत्री अंतिम प्रत्येकाला कोणती खाती द्यावी हे मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर ठरवणार आहेत आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसकडे अमकी खाती आहेत आणि काँग्रेसकडे अमकी आहेत असा कोणताही विषय नाही आहे। शेवटी खाते वाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे आणि ज्यावेळी एक्सपान्शन होईल त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्याकडची खाती दुसरीकडे जातील, शिवसेनेकडची राष्ट्रवादीकडची जाऊ शकतात। तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे असं मला वाटतं। आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या थकलेल्या रकमा ज्या आहेत त्याचा तपशील घेतलेला आहे आणि आमच्याकडून ऑनलाईन केलं की पारदर्शी असतं असं कोणी सांगितलं यांना? आम्ही ज्याचं ते खातं आहे की नाही एवढं आयडेंटिफाय केल्यानंतर कोणालाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बँकात 10 वेळा हेलपाटे घालणं टाळणार आहोत आणि थेट त्याने जाऊन आपलं आयडेंटिफिकेशन करायचं आणि त्याला त्याच्या खात्यावर पैसे वर्ग होणार आहेत। त्यामुळे सगळ्यात सुलभ, सहजगत्या आणि लोकांना हेलपाटे घालून ज्या भारतीय जनता पक्षाने त्रास दिला त्यांना आता वाईट वाटत असेल, पण महाराष्ट्रातल्या जनतेला ही सहज आणि सोपी असणारी कर्जमाफी आहे हे अनुभवायला मिळेल।
भाजप सरकारने उभा करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून जर केला असेल तर असे डिटेन्शन सेंटर या देशातल्या नागरिकांच्यासाठी जे या देशात अनेक वर्ष राहिले त्यांच्यासाठी वापरले जाणार नाही. त्यांना डिटेन करण्याचा कोणतंही कारण आम्हाला भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत दिसत नाही. दुसऱ्या बाजूने आपण जे बाळासाहेब थोरातांचं म्हणताय, बाळासाहेब थोरातांची माझी काही चर्चा झालेली नाही. तेव्हा मुख्यमंत्री लवकरच तारीख जाहीर करतील आणि कोणताही मतभेद नाहीत असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे आणि विश्वासानं सांगितलं आहे. तिकडे 30 डिसेंबरला दुपारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी माहिती शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातूनच देण्यात आले. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल सह्याद्री या शासकीय अतिथीगृहात मंत्रिमंडळ विस्ताराच्या बद्दल बैठक झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 10 कॅबिनेट मंत्रिपदं तसंच 3 राज्यमंत्रीपदं आणि काँग्रेसला 10 मंत्रिपदं देण्याचा निर्णय झाल्याचं सामनानं आपल्या या बातमीत म्हटलं आहे. मात्र काँग्रेसनं अजूनही आपले पत्ते उघडलेले नाहीत असंही त्यात नमूद करण्यात आलं आणि त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याचं सामनानं स्पष्टपणे म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून मुंबईत एकाला मारहाण करण्यात आले. तसंच त्यानं भर रस्त्यात मुंडन करण्यात आलंय. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय. त्यामुळे असं कृत्य करणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई व्हावी अशी मागणी संबंधित व्यक्तीनं केलंय. काय नेमकं घडलं पाहूया. मुंबईत शिवसैनिकांची दादागिरी, फेसबुक पोस्टवरून तरुणाला मारहाण, उद्धव ठाकरेंच्या राज्यात शिवसैनिक शिरजोर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून मुंबईच्या वडाळ्यातील हिरामणी तिवारींची शिवसैनिकांनी ही अशी अवस्था केली आहे. शिवसैनिकांनी भर रस्त्यात मारहाण केली आहे. मात्र तेवढ्यावर शिवसैनिक थांबले नाहीत तर त्यांनी हिरामणीचं चक्क मुंडन केलंय. दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीची तुलना उद्धव ठाकरेंनी जालियनवाला बागच्या नरसंहाराशी केली होती. त्यावर हिरामणी तिवारीनं उद्धव ठाकरेंविरोधात फेसबुक पोस्ट केली. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी हिरामणीला ही शिक्षा दिली आहे. घेरने के बाद फिर मुझे वहाँ पे लोगों ने कुछ दूर लेके गए घर से बाहर मंदिर के पास में, और पहुँचने के बाद वहाँ मुझे मारना चालू कर दिया. क्योंकि मैं अकेला था इसलिए मुझे समझदारी लगी कि अगर मैं मारपीट मैं करूँगा तो शायद ज़्यादा नुकसान हो जाएगा मेरा, इसलिए मैंने कुछ जवाब नहीं दिया और उन्होंने मेरा आगे का बाल मेरा पूरा छील दिया उन्होंने. हिरामणी तिवारी हा बजरंग दलाशी संबंधित आहे. विश्व हिंदू परिषदेसाठीही त्यानं काम केलंय. एकीकडे उद्धव ठाकरेंच्या हाती राज्याची सूत्र असताना शिवसैनिकांनी कायदा हाती घेतलाय. विशेष म्हणजे गृह मंत्रालयाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. त्यामुळे या मारहाण आणि मुंडन प्रकरणी संबंधित शिवसैनिकांवरती कारवाई करण्याचं धाडस पोलीस दाखवणार का, हाच खरा प्रश्न. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. इकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची ते संधीच सोडत नाहीत. त्यात आता माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनीही या वादात उडी घेतली. ठाकरे आडनावावरून अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलंय, तर शिवसैनिकांनी सुद्धा ट्विटरवरून त्याची सव्याज परतफेड केली. ठाकरे फडणवीस या दोन राजकीय कुटुंबातल्या लढाईत अमृता फडणवीस देखील उतरल्या. देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानावरून ट्विटरवरती टीका केली होती. देवेंद्र फडणवीसांचं ट्विट कोट करून अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. यात त्या म्हणतायत, खरं आहे देवेंद्र फडणवीसजी, ठाकरे आडनाव लावल्याने कुणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं. एखाद्याने स्वतःचं कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते, असं ट्विट करत अमृता फडणवीसांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना टॅगही केलं होतं. अमृता फडणवीस यांच्या टीकेला सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली अशा शब्दांमध्ये शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी घणाघाती प्रत्युत्तर दिलंय.
इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान पराक्रमी असल्याचं सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुद्दा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो असं ट्विटरद्वारे प्रत्युत्तर देताना अमेय घोले यांनी अमृता फडणवीस यांच्यासाठी आजच्या आनंदीबाई हा हॅशटॅग देखील वापरलाय. याआधीही अमृता फडणवीस यांनी आरे कारशेडसाठी वृक्षतोडीला दिलेल्या स्थगितीवरून शिवसेनेला टोला लगावला होता. औरंगाबादेत शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी झाडं कापण्यात येणार असल्याच्या बातमीवरून त्यांनी शिवसेना ही ढोंगी असल्याचं ट्विट केलं होतं. एकंदरीतच सत्तेच्या दोन कुटुंबातली लढाई आता ट्विटरच्या मैदानात जोरदारपणे लढली जातीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. मी उद्धव ठाकरे यांना स्वतः येतो असा निरोप दिला होता, पण मला नकार देण्यात आला असं फडणवीस म्हणाले. जनतेच्या मनात जात नसते तर नेते जातीयवादी असतात. अमृता फडणवीस ट्विटरवर ट्रोल झाल्याबद्दलही पत्रकारांनी त्यांना विचारलं. यावरही त्यांनी प्रांजळपणे प्रतिक्रिया दिली. मी असाही प्रयत्न केला की त्यांच्याकडे सांगितलं की मी स्वतः येतो, पण त्याच्यावरही त्यांच्याकडे नकार आला. आता एवढा मोठा पक्ष आहे, हा व्यक्तीचा प्रश्न नसतो. देवेंद्र फडणवीस कुठेही चालला जाईल, पण भारतीय जनता पक्षाचा नेता हा कोणी म्हणताय येऊ नका, कोणी म्हणताय बोलत नाही, त्यावेळी आगंतुकासारखा जाऊ शकत नाही. कारण हा व्यक्ती नसतो, याच्या मागे भाजपचे हजारो कार्यकर्ते आणि भाजपला मतदान करणारे कोट्यावधी लोक असतात. त्यामुळे माझं स्वतःचं काही पर्सनल काम असतं तर मी नक्की चाललो गेलो असतो, मला काहीच अडचण नव्हती. याच्यापूर्वी मी गेलो आहे. पण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांना निरोप पाठवले, आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की समजा मी गेलो असतो आणि त्यांनी सांगितलं असतं मला भेटायचं नाही, देवेंद्र फडणवीसला फरक पडत नाही. पण भारतीय जनता पक्षाच्या त्या तमाम कार्यकर्त्यांचा अपमान होतो ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाकरता मेहनत करून भारतीय जनता पक्षाला निवडून आणलं. जात हे लोकांच्या मनात नाही आहे, ती नेत्यांच्या मनात आहे. अगदी पुरोगामी असलेले नेते देखील निवडणुका आल्या की कशा जाती काढतात याचा योग्य अनुभव हा मी बघितलेला आहे. पण मी निश्चितपणे सांगतो, जात लोकांच्या मनात नाही आहे, ती नेत्यांच्या मनात आहे. अमृता फडणवीस एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांचे निर्णय त्या स्वतः घेतात, त्यामुळे त्यांच्याबद्दल त्याच सांगू शकतील. पण जिथपर्यंत माझी माहिती आहे त्या कधीही राजकारणात येतील असं मला वाटत नाही. तिकडे पश्चिम बंगालच्या राज्यपालांना विद्यार्थ्यांनी काळे झेंडे दाखवले आणि जोरदार निदर्शनं केली. सीएए आणि एनसीआरच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. राज्यपाल जगदीप धानखर जाधवपूर विद्यापीठात आले असताना विद्यार्थ्यांनी राज्यपालांच्या गाडीला घेराव घातला आणि काळे झेंडे दाखवले. तिकडे पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमधली एक घटना आहे. दुर्गापूरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखालती एक विमान अडकून पडलं. होय, रस्त्यावर विमान अडकून पडलं आणि वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. ट्रेलरमध्ये भारतीय पोस्टल खात्याचं जुनं विमान हलवताना चालकाला धुक्यामुळे ओव्हरब्रिज दिसलाच नाही. ओव्हरब्रिजच्या खालती विमान येताच विमान तिथे अडकलं. सकाळपासून संपूर्ण रस्ता ठप्प झाला. हे रखडलेलं विमान हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान हे विमान पाहायला नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता जाणार आहोत आपण एका वेगळ्या बाजारात, सारंगखेड्याला. सारंगखेड्याला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घोड्यांचा भला मोठा बाजार भरलाय. इथे एका घोड्याची किंमत 10 कोटी रुपये लावण्यात आली. 10 कोटी. शान नावाच्या या घोड्यानं घोडे बाजारात मोठी जान आणली. राजवीर तर सर्वांच्या गळ्यातला ताईट झालाय. सारंगखेड्याच्या घोडे बाजारात एक फेरफटका मारूयात. हा आहे शान.
मंडळी, या शानची शानच काही और आहे. त्याचा रुबाबही अनेकांना घायाळ करतो. शान अश्वाची देहयष्टीही अनेकांना भुरळ घालते. त्यामुळेच या शानला एक नव्हे दोन नव्हे तब्बल 10 कोटीला मागण्यात आलाय. पण शानच्या मालकानं शानला विकण्यास नकार दिलाय. 2 वर्षाच्या या शाननं आजवर अनेक स्पर्धा मालकाला जिंकून दिल्यात. त्यामुळे काहीही झालं तरी शानला विकणार नाही असं मालक सांगतो. मारवाड जातीचा शान हा सारंगखेडा घोडे बाजाराची शानच ठरतोय. घोड़े का नाम शान है, इसके बाप का नाम शानदार और दादा का नाम अली शान है. हम इसकी खासियत है भी ये इसकी मारवाड़ नस्ल में 6 बार चैंपियन बन चुका है. आज सारंगखेड़ा में 7वीं बार चैंपियन बना है और ये जितनी बार भी रिंग में उतरा है और विनर ही बनकर निकला है. हमको तो 10-11 करोड़ की ऑफर दे रहे हैं पर हमारे लिए अनमोल है. हम किसी भी कीमत पर इसको सेल नहीं करेंगे. हम ब्रीडिंग का काम करेंगे. शान नंतर या राजवीर अश्वाची सर्वाधिक चर्चा होतीये. पांढऱ्या रंगाचा राजवीर घोडे शौकीनांना भुरळ घालतोय. राजवीरच्या चालीवर तर संपूर्ण घोडे बाजार फिदा आहे. राजवीरला 11 लाखांची मागणी आली आहे. मात्र त्याच्या मालकानं 51 लाखात राजवीरला विकणार असल्याचं सांगितलंय. त्याच्यावर आतापर्यंत मी याची किंमत लावली होती 55 लाख रुपये. तर तो माझ्याजवळ मागितला आहे 11-12 लाखात या मार्केटात त्याची किंमत झालेली आहे. घोड्यांच्या या अशा नृत्यानं तर अनेकांची मनं जिंकली. अश्वांचे मालक अश्वावर विविध कसरती करतात. 50,000हून 10 कोटींपर्यंतचे घोडे सारंगखेड्यातील घोडे बाजारात विक्रीसाठी दाखल झालेत. यंदा सारंगखेड्यात 3,000हून अधिक विविध प्रकारचे घोडे आहेत. देशभरातून व्यापारी घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी इथे आले आहेत. मारवाड, पंजाब, सिंध या प्रांतातून नुकरा या जातीचे घोडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. सध्या बाजारात 3 कोटींहून अधिकची उलाढाल झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांची जात, त्यांचं जे स्ट्रक्चर असतं, त्याची जी फिटनेस असते, मजबूती असते, ती बघितलं जातं. त्याच्यामध्ये काही लक्षणं असतात आणि शेवटी मनामध्ये जो अश्व लगेच भरतो त्याची उंची बघितली जाते. अश्व शौकीनांसाठी या ठिकाणी सांस्कृतिक मेजवानी सोबतच अश्वांच्या विविध स्पर्धाही घेण्यात येतात. अश्वांच्या या स्पर्धा पाहण्याकरता मोठी गर्दी होते. त्यामुळे अश्वांच्या जगतातील खरी शान पाहायची असेल तर सारंगखेड्यातील अश्व बाजाराला नक्की भेट द्या. निलेश पवार सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सारंगखेडा, नंदुरबार. तिकडे चंद्रपुरातल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघांसाठी हा प्रसिद्ध आहे. त्यामुळे जगभरातून वाघ आणि इतर प्राण्यांचं दर्शन घेण्यासाठी पर्यटक इथे येतात. मात्र आता ताडोबाची वेगळी ओळख निर्माण होते. पाहूयात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध वाघांचं आणि प्राण्यांचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून प्राणीप्रेमी येतात. मात्र आता या चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची नवी ओळख निर्माण झाली आहे. कारण ताडोबा व्याघ्र प्रकल्पात विविध साहसी खेळांचं प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात आलंय. त्यामुळे प्राणीप्रेमींसोबतच बच्चे कंपनीही ताडोबात आल्यानंतर भलतेच खुश होताना दिसतायत. विविध साहसी खेळांचा आनंद बच्चे कंपनी घेताना दिसतायत. कुणी रॉक क्लाइम्बिंग करतायत, तर कुणी पॅरलल रोपचा आनंद घेतय, तर कुणी कमांडो नेटवर चालताना दिसतंय. या साहसी खेळांमुळे मुलांना इथून जावंसं वाटत नाहीये. घंटापासून आला आणि मला सगळ्यात जास्त झॉप, बॉल आणि ब्रह्मा ब्रिज आवडलं. ब्रह्मा ब्रिज आवडलं कारण तर तिथं ॲडव्हेंचर सारखं खूप सारं आहे आणि बाकीचे पण खूप सारे स्विंग्स आहेत. ओवरऑल डेवलपमेंट हो एंड बहुत सारी सो मेनी अदर एक्टिविटीज़ हैं, जैसे वो कमांडो नेट है. उन्होंने बहुत सारी चीज़ें ट्राई की और एक तो फियर भी जाता है बच्चों का और एक कॉन्फिडेंस लेवल डेवलप होता है. इथं विविध असे 16 प्रकारचे साहसी खेळ मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेत. एवढंच नाही तर मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी खास प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कोणता खेळ कसा खेळायचा याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. मुलांना त्यांचं फ्रीडम्स त्यांना द्यावं आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीजवरती खूप जास्ती भार द्यावा त्यांनी, यासाठी की मुलं थोडं स्ट्रॉंग होतील. त्यांनी स्वतःचं लाईफमधलं डिसिजन या कुठलं काही डिसिजन घ्यायचं असेल तर ते घेतील.
मुलांच्या शारीरिक आणि क्रीडा विकासासाठी साहसी खेळ मैलाचा टप्पा ठरणार आहेत. त्यामुळे मुलांनी ताडोबात आल्यानंतर साहसी खेळांचा आनंद घेण्याचं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय. आर्चरी, एअरगन, जॉर्बिंग बॉल आणि खूप मोठी झिप लाईन जी चंद्रपूर शहरामध्ये कुठेच नाही आहे ती आम्ही तिथे चालू केलेली आहे. त्याच्यामुळे पर्यटकांचा आणि विशेष करून शाळेतली जी मुलं आहेत त्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जागतिक दर्जाच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली प्रवेशद्वाराजवळ साहसी क्रीडा प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या साहसी क्रीडा केंद्रामुळे व्याघ्र प्रकल्पाच्या वैभवात भर पडणार एवढं मात्र नक्की. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. तेव्हा ताडोबाला जायलाच हवं काय. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेकनंतर काही खास. आणि ख्रिसमस आलाय. पुण्यातही नाताळचं निमित्त साधत बाजारपेठा सजून गेलेत. विशेषतः कॅम्प परिसरात नाताळचा माहोल हा जोरदार आहे. या भागातील चर्चेस विद्युत रोषणाईनं नटलेत. तसंच बाजारपेठेत सुद्धा नानाविध आकारातल्या ख्रिसमस ट्री, लाल टोप्या परिधान केलेले सांताक्लॉज, वेगवेगळ्या बाहुल्या, अनेक भेटवस्तूंनी सजलेली दुकानं, रिंग्स, बेल्स यासह अनेक गोष्टी पाहायला मिळतात. ख्रिश्चन बांधव हे सगळं खरेदी करण्यासाठी गर्दी करतायत. पुणे शहरात कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, लष्कर भागात ख्रिसमस मोठ्या प्रमाणात साजरा होतो. दरम्यान चर्चमधली मुख्य प्रार्थना आज रात्री 12 वाजता होणार आहे. देशभरात ख्रिसमसचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे. तसंच जगातही मोठा उत्साह आहे. थायलंडमध्ये नाताळचं स्वागत करण्यात येत आहे. हत्तींना सांताक्लॉजची वेशभूषा करून त्यांना शहरातल्या शाळांमध्ये नेलं जातं आणि हे सांताक्लॉज हत्ती चिमुकल्यांना वेगवेगळ्या भेटवस्तू देतात. या सांताक्लॉज हत्तींना बघून चिमुकल्यांचा चेहरा आनंदानं फुलून जातोय. तिकडे युरोपमधल्या फिनलँडमध्ये सांताक्लॉज थीम पार्क तयार करण्यात आलं. या पार्कमध्ये कॅरॉल्स गात नाताळचं स्वागत केलं जात आहे. तर सांताक्लॉज या पार्कमध्ये येऊन नागरिकांना नाताळच्या शुभेच्छा देतोय. फिनलँडमधले थीम पार्क अनेकविध रंगांनी सध्या नटून गेलंय. या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.